गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण बनवूया कोथिंबीरचा झुणका आणि ही मराठी रेसिपी आहे, स्पेशली महाराष्ट्रामध्ये बनवली जाते. तर त्यासाठी आपण आधी घेतलं आहे, एक मिनटं दाखवते. कोशिंबीर घेतलेली आहे आपण. पॅनमध्ये ना तेल टाकायचं. आधी तेल टाकल्यानंतर ना आपल्याला जिरा टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर जिरा टाकल्यानंतर आपली मोहरी टाकायची आणि त्याला भुजल्यानंतर थोडंसं आपलं कढीपत्ता तुम्ही टाकू शकता, इट्स ऑप्शनल. लसूण बारीक कापलेला टाकायचा त्याच्यात आणि लसूण बारीक कापलेला टाकल्यानंतर थोडं होऊ दिल्यानंतर आपण त्यात टाकूया ऑनियन. ठीक आहे, ऑनियन टाकल्यानंतर त्याला थोडं होऊ द्या, त्याला थोडं ब्राउनिश होऊ द्या. आता थोडं होऊ द्यायचं आहे त्या कांद्याला व्यवस्थित. मग नंतर आपण त्याच्यात कोशिंबीर टाकायची आहे. तुम्ही बघू शकता कांदा कसा होतोय व्यवस्थित. ठीक आहे, ऑलमोस्ट झालेला आहे. आपण आता कोथिंबीर टाकू. थोडा हलवायचं आहे, त्याला मिक्स करायचं आहे सगळं व्यवस्थित. मिक्स केल्यानंतर टाकूयात रेड चिली पावडर, म्हणजे तिखट टाकूयात थोडं. ठीक आहे, थोडं तिखट टाकल्यानंतर आपण कोरिएंडर पावडर, म्हणजे आपला धने पावडर आपण त्यात टाकूया. धने पावडर टाकल्यानंतर त्यात आपण टाकूया मीठ. एक मिनिट, आपण टाकूया त्यात मीठ आणि असं मिक्स करून घेऊयात. त्यात टाकूया बेसन. ॲक्च्युली बेसन थोडं तुमच्या भाजी आहे त्या क्वांटिटीनुसार टाका. माझी 2 जणांची आहे म्हणून मी तेवढीच टाकलेली आहे. आणि जस्ट मिक्स इट वेल. बॅटर थोडं कोरडं झालंय तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता याच्यावर. असं मी शिंपडते आहे. मिक्स इट वेल. ते होस्टर तिला होऊ द्या. थोडंसं झाकण ठेवून त्याला थोडंसं मिक्स होऊ द्या. एक गरमागरम तुमची कोथिंबीरचा झुणका तयार आहे. तुम्ही भाकरीसोबत पण सर्व करू शकता.